नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत माडिक. माझे यूट्यूब ब्लॉगवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आम्ही आता रत्नागिरीमध्ये एक्सप्लोर करतोय आणि एक्सप्लोर करण्याचा हा तिसरा दिवस. आणि आता आम्ही आहोत पावस या ठिकाणचा पूर्ण गड किल्ला. त्याच्यानंतर आम्ही कशेळीला जाणार आहोत. कशेळीला देवगळी बीच आहे आणि कणकादित्य मंदिर आहे, ते पण एक्सप्लोर करणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसतील. त्याचा रूट कसा जायचा तो कळेल. तर हा माझ्या मागे आहे पूर्ण गड किल्ला, जो पावस कनेक्टिंग ब्रिजवर आहे समुद्राच्या. हे तुम्हाला वरना व्ह्यू दिसेलच. मित्रांनो, पूर्णगड किल्ल्याकडे येताना दोन मंदिरं लागली आम्हाला. एक तर शंकराचं मंदिर आहे आणि एक रामाचं मंदिर आहे. तो एंट्रन्स पॉईंट आहे. मग तिथनं थोडासा ट्रेक करायला लागतं आणि मग पुढे यायला लागतं. आणि आता आपण आहोत गडाच्या समोर आणि हा त्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे. तर आम्ही पुढे तुम्हाला दाखवत, म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. थँक्यू. तर मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यात पहिले खाड्यातून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांचे रक्षण करण्यासाठी मध्ययुगात हा किल्ला बांधण्यात आला. मुचकुंदी नदीच्या उत्तर काठावर असलेल्या टेकडीवर पूर्णगड किल्ला आहे. सुंदर किल्ल्यावरून सुंदर समुद्र कसा दिसतो, तर हा असा दिसतो मित्रांनो. मित्रांनो, शांत बसून समुद्र बघण्याची मजा वेगळीच. समुद्रातील हा सुंदर किल्ला बघायला नक्की या. लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी फॉलो करा. धन्यवाद.